सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की आपण रोज म्हणतो की उपासना 2 वेळेला केली पाहिजे, तरीही आम्हाला भगवंताचं दर्शन अजून होत नाही. भरपूर भक्तांचे हे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांना उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा, जर खरी श्रद्धा भगवंतावर आपली असेल ना, तर भगवंताचं दर्शन नक्कीच घडतं. ही ओळ तुम्ही लक्षात ठेवा. कारण या पूर्ण ओळीमध्ये आहे ना, तुमचं आयुष्य जडणघडण झालेलं आहे. देव सर्वत्रच आहे ना, कुठे अशी जागा नाही तिथे माझा भगवंत नाही. मग तुम्ही म्हणता, आम्ही तर एवढ्या वर्ष उपासना करतोय, एवढी वर्ष भक्ती करतोय, तरीसुद्धा भगवंत आम्हाला का दिसला नाही बरं? बरोबर आहे ना, एखाद्या सामान्य माणसाचा हा प्रश्न आहेच ना. पण आपला इतिहास सांगतोय की भगवंत एवढा लवकर भेटत नाही. जेव्हा भगवंत आपल्याला भेटतो ना, त्या अगोदर आपल्याला सुखाच्या ऐवजी दुःख भोगावे लागतात. आपण शबरी मातेचं जीवन तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही ऐकलेलं नसेल ना, तर ते सुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहू. पण देव नक्की सर्वत्र आहे हे आपण कशावरून म्हणता बरं? हा सुद्धा एक प्रश्न आहे ना, प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेला हा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाला हवा लागते, पण हवा आपल्याला दिसते का बरं? फक्त आपल्याला जाणवते ना. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख कुठून येतं आपल्याला माहीत होत नाही. अचानक काहीतरी बातमी येते की तुमचा मुलगा या परीक्षेत पास झाला, तुमच्या जीवनामध्ये अचानक कुठेतरी लग्न जमतं. ही भगवंताचीच कृपा आहे ना. भगवंत आहे ना, सर्वांना काही ना काही देत असतो. पण जो भगवंतावर विश्वास ठेवतो, भगवंतावर श्रद्धा ठेवतो, त्याच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. या समाजामध्ये काही अशी वेगळ्या प्रवृत्तीची सुद्धा लोक आहेत, म्हणजे त्यांना भगवंताचं वेड नाही, भगवंताचं नामस्मरण अजिबात त्यांना ऐकोसं वाटत नाही. त्यांच्या जीवनाची आहे ना, प्रत्येक वेळेस हानी होणार आहे. मग आपण कधी कधी म्हणतो ना, मोठा ॲक्सिडंट झाला आणि मृत्यू झाला. हा काळ मृत्यू कधी येत असतो बरं? जेव्हा भगवंताचं नामस्मरण नसतं ना, काही गोष्टी आहेत त्या आपण पाळायला हव्यात, तेव्हा हा अकाळ मृत्यू येत असतो ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण भगवंताची भक्ती कशी करायला हवी? भगवंताच्या भक्तीला नक्की पैसा लागतो का? भगवंताची भक्ती कोणत्या प्रकारे करायला हवी ते आपण आज पाहणार आहोत. पहा, तुम्हाला ही गोष्ट भगवान रामाच्या जन्मापूर्वीची आहे. आता तुम्ही म्हणाल, भगवान रामाच्या जन्मापूर्वी असं काय झालं होतं? जेव्हा भिल्ल आदिवासी कुळातील प्रमुख आजीच्या घरी कन्या जन्माला आली होती. तिच्यापैकी एकाचं नाव होतं श्रमण आणि दुसऱ्याचं नाव होतं शबरी. शबरीची आई इंदुमतीचं तिच्यावर खूप प्रेम होतं. लहानपणापासूनच शबरीला पशुपक्ष्यांची भाषा समजत असे ना, आणि त्यांच्याशी बोलायची सुद्धा असे. आणि त्या शबरीच्या आईनं तिला पाहिलं तेव्हा तिला काही समजत नव्हतं. काही काळानंतर एका पंडितानं शबरीच्या कुटुंबियांना सांगितलं की ती भविष्यात संन्यासी होऊ शकते. हे कळताच शबरीच्या वडिलांनी तिचं नातं निश्चित केलं, म्हणजे लग्न जमवलं. लग्नाचा दिवस जसा जवळ आला तसं शबरीच्या कुटुंबियांनी बकऱ्या आणि इतर प्राणी आणून घराजवळ बांधले. एके दिवशी शबरीची आई केस काढत असताना तिनं आईला विचारलं, आमच्या घरी इतके प्राणी का आहेत बरं? आईनं उत्तर दिलं, मुली, तुझं लग्न होणार आहे म्हणून आम्ही त्यांच्या यज्ञाची व्यवस्था केली आहे.
तुमच्या लग्नाच्या दिवशी त्याग केला जाईल आणि मग त्यांच्याकडून स्वादिष्ट भोजन तयार करून सर्वांना दिलं जाईल. पहा, आज कलियुगात सुद्धा अशा प्रथा अजूनही आहेत. जर आपण काही भागांमध्ये गेलो ना, तर भरपूर प्रमाणामध्ये लग्न कार्यामध्ये अशा गोष्टी होतात. त्या कधीच करू नका. जिथे जिथे या गोष्टी होत असतील ना, त्यांना आपण विरोध करायला हवा. पण आपले राजकारणीच त्यामध्ये गुंतलेले आहेत, तर विरोध कोण करेल बरं? बघा, जाऊ द्या. बघा, आपण रामाचं आणि शबरीचं जर खरी श्रद्धा असेल तर भगवंताचं दर्शन कसं होतं ना, ते पाहत आहोत. पहा, हे सर्व ऐकून शबरी दुःखी झाली. शबरीनं बराच वेळ त्या प्राण्यांना मुक्त करण्याचा विचारसुद्धा केला. पण विचार करत असताना शबरीच्या मनामध्ये विचार आला की हे प्राणी इथे नसतील तर त्यांचा बळी थांबू शकतो. असं झालं नाही तर मी घरातून बाहेर पडल्यावरच त्याग थांबेल. जेव्हा मी नसतो ना, तेव्हा लग्न किंवा त्यागसुद्धा होणार नाही. त्यामुळं निष्पाप प्राण्यांचा जीवसुद्धा वाचेल. असा विचार करून शबरी सर्व जनावरं ठेवलेल्या ठिकाणी पोचली. तिला वाटलं की ती दार उघडेल, पण ती तसं करू शकली नाही. त्यानंतर शबरी जंगलाकडे जाऊ लागली. धावत धावत शबरी ऋषीमुख पर्वतावर पोचली. तिथे सुमारे 10,000 ऋषी राहत होते. शबरीला वाटलं की ती सुद्धा या वनामध्ये ऋषी मुनींची सेवा करून आपलं जीवन कसं तरी जगू शकेल. त्याच जंगलाच्या एका भागामध्ये ती शांतपणे राहू लागली. शबरी रोज ऋषी मुनींच्या झोपड्यांसमोर झाडू मारत आणि हवानासाठी लाकडे आणत. ऋषी मुनींना समजू शकले नाही की त्यांचं कार्य या जंगलात आपोआप कसं काय होतंय. एके दिवशी एका ऋषींनी शबरीला पाहिलं. त्याला पाहताच त्यांचा परिचय विचारला. शबरीनं ते भिल्ला आदिवासी कुटुंबातील असल्याचं सांगतात ऋषी मुनींनी तिला स्वीकारलं नाही. शबरीला कल्पना नव्हती की आपली जात लहान आहे आणि आपल्या जातीमुळं या ऋषी मुनींचा अपमान तिला सहन करावा लागेल. एवढं होऊन सुद्धा शबरी प्रत्येक ऋषींच्या दारामध्ये पोचली आणि अंगण झाडून त्यांना गुरुदक्षिणा देण्यास सांगितलं. सर्वजण शबरीला तिच्या जातीमुळं त्यांच्या आश्रमातून हाकलून देत असत ना. हे घडत असताना बराच वेळ गेला आणि त्यानंतर शबरी मातंग ऋषींच्या झोपडीमध्ये पोचली. तिथे पोचल्यानंतर शबरीनं मातंग ऋषींना सांगितलं की तिला त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यायची आहे. त्यांनी आनंदानं त्यांना त्यांच्या गुरुकुळात राहण्याची परवानगी दिली आणि देवाशी संबंधित ज्ञान देणं चालू ठेवलं. शबरीनं आपले गुरु मातंग ऋषींची सेवा करण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. गुरुकुलची सर्व कामे ती सुद्धा करत असत. शबरीवर प्रसन्न होऊन मातंग ऋषींनी तिचा कन्या म्हणून स्वीकार केला. काळांतरानं मातंग ऋषींचं शरीर म्हातारं झालं होतं. एके दिवशी त्यांनी शबरीला बोलावून सांगितलं, मुली, मला माझं शरीर सोडावंचं आहे. या शरीरात राहून बरीच वर्ष झाली. शबरी दुःखी मनानं म्हणाली, तुमच्या मदतीनं मी या जंगलामध्ये राहू शकले. तुम्ही जर गेलात ना तर जगून मी काय करणार बरं? तुम्ही मला सुद्धा सोबत घेऊन चला. मी माझ्या शरीराचाही त्याग करेल. मातंग ऋषींनी उत्तर दिलं, मुली, तू काळजी करू नकोस. राम तुमची काळजी करेल आणि तुमची काळजी सुद्धा घेईल. राम हे नाम ऐकून शबरीनं विचारलं, तो कोण आहे राम? मी त्याला कसा शोधू? मातंग ऋषी म्हणाले, राम दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवंत आहेत. तो तुम्हाला सर्व चांगल्या कर्मांचं फळ देईल. तुम्हाला ते शोधण्यासाठी गरज नाही. एके दिवशी तो स्वतः तुमच्या शोधात या झोपडीत येतील आणि त्याच्या हातून तुम्हाला मोक्ष मिळेल.
तोपर्यंत तुम्ही या आश्रमामध्ये राहा असं म्हणतात. मातंग ऋषींनी देह सोडला. मातंग ऋषी गेल्यापासून शबरीच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, भगवान राम स्वतः तिला भेटायला येणार. प्रभू रामाला भेटण्यासाठी ती रोज बागेतून सुंदर फळे आणायची आणि संपूर्ण आश्रम सजवायची. प्रभूसाठी मनुके तोडायची. देवासाठी बेरी निवडताना शबरी त्यांची चव घेत असे ना, जेणेकरून देव फक्त गोड बोरा खाईल. देवाच्या दर्शनाच्या आशेनं शबरी रोज फुले आणि ती बोरा गोळा करत असे. अशीच अनेक वर्ष वाट पाहून पूर्ण वर्ष निघून गेली. शबरीचं शरीर खूप म्हातारं झालं होतं. एके दिवशी शबरी पाणी आणण्यासाठी आश्रमाजवळच्या तळावावर जाते. तेव्हा जवळच्या एका ऋषींनी त्याला अस्पृश्य म्हटलं आणि पळून जाण्यास सांगितलं आणि त्यांच्यावर दगडफेक केली. तो दगड शबरीला लागल्याने तिला दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला ना. वाहत्या रक्ताचा एक थेंब त्याचं तळावाच्या पाण्यात पडला. तेव्हा संपूर्ण तळावाचं पाणी रक्तात बदललं ना. हे सर्व घडत असल्याचं पाहून ऋषींनी शबरीला फटकारलं आणि सांगितलं की पापी तुझ्यामुळं संपूर्ण पाणी खराब झालं. दररोज ऋषी मुनी आपल्या विविध ज्ञानाचा उपयोग ते पाणी शुद्ध करण्यासाठी करत असत. अनेक प्रयत्न करूनही काहीच झालं नाही. मग गंगेसारख्या अनेक पवित्र नद्यांचं पाणीही त्यांनी त्या तलावामध्ये ओतलं. त्यानंतरही तलावाचं पाणी स्वच्छ होऊ न शकल्यानं ते रक्तासारखंच राहिलं ना. तलावाचं पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करूनही काहीही काम झालं नाही. म्हणून ऋषीही कंटाळले आणि सर्व काही सोडून दिलं. या घटनेनंतर अनेक वर्षांनी भगवान राम आपली पत्नी सीतेच्या अपहरणानंतर तिच्या शोधात त्याच तलावावर पोचले. ऋषींनी त्यांना ओळखलं. ते भगवंतांना पाहून ऋषींनी भगवानांना पाणी साफ करण्याची तलावात पाय ठेवण्यास सांगितलं, परंतु पाणी तसंच राहिलं. ऋषी मुनींना इतर अनेक विधी करून देव मिळाला ना, पण ते पाणी रक्तासारखं राहिलं. मग भगवानांनी ऋषींना पाण्याचं रक्तात रूपांतर झाल्याची कथा विचारली. मग ऋषींनी शबरीला दगड फेकीची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर तो म्हणाला की ती महिला स्वतः अपवित्र आहे, खालच्या जातीची आहे, त्यामुळे हे सर्व घडलेलं आहे. त्यावेळी भगवान राम म्हणाले ना, हे सर्व तुझ्या वाईट बोलण्यामुळं झालं. शबरीला असे शब्द बोलून तुम्ही तिचे नाही तर माझं मन दुखवलेलं आहे. तलावाचं लाल पाणी या जखमी हृदयाच्या रक्ताचं प्रतीक आहे. पुढे प्रभू राम म्हणाले ना, ती आई कुठे आहे, मला तिला भेटायचं आहे. तोपर्यंत शबरी त्याच तलावाजवळ पोचली होती. या दरम्यान शबरीचा पाय अडखळतो आणि काही उपाय त्या तलावात पडतो. सर्व पाणी स्वच्छ होईल. देव सगळ्यांना सांगतो, बघा काय नाही केलंस पण पाणी साफ करता आलं नाही. आता त्यांच्या पायाची थोडीशी धूळ तलावाचं पाणी स्वच्छ झाली आहे. शबरीनं रामाला ओळखलं होतं. त्यांना नमस्कार करून शबरी म्हणाली, देवा तुम्ही माझ्याबरोबर झोपडीमध्ये चला. देवही आनंदाने शबरीबरोबर चालत होते. शबरीनं भगवान रामांचं फुलांनी स्वागत केलं. बोरं तोडण्यासाठी ते थेट बागेत गेली आणि ती चाकून परत आणत होती. त्यांनी भगवान राम आणि त्यांचा भाऊ लक्ष्मण यांना प्रेमाने ती बोरं दिली. प्रभू रामही त्याचं प्रेमानं ते बोरं खाऊ लागले होते. बोरं पाहून लक्ष्मण भुसभुशीत झाले आणि म्हणाले, भाऊ ही बोरं नकली आहेत, तुम्ही ते कशा खाऊ शकता बरं? देवाने उत्तर दिलं, लक्ष्मण ते लबाड नसतात पण खूप गोड असतात ना. शबरी माईनी आपल्या सर्वांच्या खूप प्रेमानं तोडून आणलेली आहेत. असं बोलून प्रभू राम प्रेमाने ती बोरं खाऊ लागले. निघताना देव शबरी माईला म्हणाले, तुम्हाला
जे हवं ते माझ्याकडून मागू शकता. शबरी त्यांना म्हणाली, मातंग ऋषींच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत फक्त तुम्हाला पाहण्यासाठी जगत होते. आज तुम्हीच मला मोक्ष द्या. तुमच्या समोर माझ्या शरीराचा त्याग करेल. त्याच वेळी शबरीनं तिचा देह सोडला. प्रभू रामाने स्वतःच्या हातांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि सीता मातेच्या शोधामध्ये पुढे निघाले. अशा प्रकारे मातंग ऋषींचं म्हणणं खरं ठरलं ना. शबरीलाही रामाचं दर्शन झालं. तेव्हापासून भगवान रामाला शबरीचा राम असं संबोधलं जाऊ लागलो. म्हणजे थोडक्यामध्ये आपण बोध घ्यायचा ठरला ना, तर जर खरी श्रद्धा आणि विश्वास जर असेल ना, तर भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आपलं आयुष्य असंच आहे ना. आपण आयुष्यामध्ये भरपूर पैसा कमवतो, पण तो पैसा आपल्याकडे राहतो का बरं? जे पुंजी करून ठेवतात ना, त्यांचा मृत्यू होऊन जातो आणि पैशाचं यूज वेगळेच कोणीतरी करतात. बघा, आपल्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण 80% भक्ती केली पाहिजे आणि 20% पैसा कमवला पाहिजे. पण मनुष्य काय करतो बरं? 20% भक्ती करतो, तेही काही बोटावर मोजण्यासारखी लोक आहेत, आणि 80% पैसा कमवतात. आणि काही लोक आहेत ती देवालाच मानत नाही. त्यांचं असतं, देव असता तर माझ्या जीवनात दुःख का आणलं असतं. मग तुला काय इथे फक्त खाण्यासाठी पाठवलेलं आहे का? बघा, विचार करा. काही लोक एवढी का बेकार असतात ना, की त्यांना हा विचारसुद्धा येत नाही. भगवंत ज्यांनी आपल्याला निर्माण केलं त्याचं आपण विसरलो नाही त्यांना पाहिजे, पण त्यांना विसरून जातात आणि आयुष्यभर दुःखी राहतात. जे लोक नास्तिक आहेत ना, भगवंताचं नामस्मरण करत नाही, भगवंतावर विश्वास ठेवत नाही, त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही जेव्हा आजारी होता ना, जेव्हा तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता, जेव्हा जो डॉक्टर आहे, जो तुमच्यावर बघा ऑपरेशन करतो, जेव्हा तुम्हाला बरं करतो, त्याच्या दवाखान्यामध्ये भगवंताचा फोटो असतो. मुख्यतः गणपतीचा फोटो असतो, दत्तगुरूंचा फोटो असतो. आणि ऑपरेशन करण्याच्या अगोदर प्रत्येक डॉक्टर भगवंताला हात जोडतात आणि काय सांगतात बरं? भगवंता, माझं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे, मला पुढं जाण्याचं कार्य तुम्ही दाखवा, मला मार्गदर्शन तुम्ही करा. तुम्ही विचार करा, तुम्हाला बघा बरा करणारा डॉक्टरच भगवंताचा भक्त आहे, तर भगवंताची व्याप्ती किती मोठी असेल बरं? तुम्ही पाऊलं ठेवू शकत नाही. जिथे जिथे भगवंत आहे ना, सर्व जागे भगवंत आहे. एवढा हा भगवंत पूर्ण ठिकाणी राहिलेला आहे ना, म्हणून मनुष्यानं आहे ना, जास्त शहाणपणा करू नये. आपल्या जीवनामध्ये आहे ना, बघा, तुमची कोणतीही जात धर्म काहीही असू द्या, प्रत्येकानं भगवंताचं नामस्मरण करायला हवं. देव हा सर्वत्र आहे ना. बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एका अतिशय साधा माणूस राहत होता. त्याची देवावर आढळ श्रद्धा होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीनं त्याला त्याच्या आरोग्याबद्दल विचारलं ना, तेव्हा तो म्हणतो की ठाकूरजी माहीत आहे, त्या गावामध्ये ठाकूरजींचं मंदिर होतं, त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्या व्यक्तीला 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. मुलीचं लग्न झाल्यावर त्या सामान्य माणसानं सावकाराकडून कर्ज घेतलं. काही वेळानं दोन्ही मुलांनी वडिलांनी हे पैसे घेऊन सावकाराला दे आणि ते कर्जमुक्त कर असं सांगितलं. तो माणूस गेला आणि सावकाराला म्हणाला, सावकार, तुझे मुद्दल आणि व्याज घे आणि मला तुझ्या कर्जातून मुक्त कर. सावकाराने एका पानावर लिहिलं की तुमचं संपूर्ण कर्ज व्याजासह मिळालं आहे, तुम्ही कर्जमुक्त व्हा. सावकारानं त्या व्यक्तीला विचारलं, त्यावर काय लिहिलं आहे? त्या व्यक्तीनं मी निरक्षर असल्याचं सांगितलं. ठाकूरजींनी काय लिहिलंय
ते कळायला हवं. सावकाराला समजलं की ते व्यक्ती खूपच सरळ आहे. त्याच्या मनात लोभ आला. सावकाराने त्या व्यक्तीला आत जाऊन एक ग्लास पाणी आणण्यास सांगितलं. दरम्यान सावकाराने ते स्लिप काढून माझ्या कर्जाची रक्कम बाकी असल्याची स्लिप लिहून दिली. ती व्यक्ती आतून आली आणि स्लिप घेऊन निघून गेली. काही दिवसांनी सावकार पैसे मागायला आला. ती व्यक्ती म्हणाली की ही गोष्ट चुकीची आहे. मी तुला पैसे दिलेले आहेत. प्रकरण न्यायालयात गेलो. त्या व्यक्तीला न्यायालयात बोलवण्यात आलं. ती व्यक्ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली की ठाकूरजींना माहीत आहे की मी त्यांना पैसे दिले होते. आता ठाकूरजी म्हणजे काय बरं? ठाकूरजी म्हणजे विठ्ठल पांडुरंग श्रीकृष्ण स्वारी. बघा, कारण तो भगवंताचा भक्तच होता ना. न्यायाधीशांनी विचारलं, कोणी साक्षीदार आहे का ज्यानं तुम्हाला सावकाराला पैसे देताना पाहिलं आहे? तो म्हणाला, हो ठाकूरजी आहेत. ठाकूरजींनी सावकार मला पैसे देताना पाहिलं होतं. न्यायाधीश म्हणाले की ठाकूरजींना बोलवा. पोलीस त्या गावात गेले आणि लोकांना विचारलं, या गावात ठाकूरजी नावाची कोणी व्यक्ती आहे का? त्याला उद्या न्यायालयामध्ये यावं लागेल. या गावात ठाकूरजी नावाची व्यक्ती नसल्यानं गावकऱ्यांनी सांगितलं, ठाकूरजींचं मंदिर आहे. आता कोर्टामध्ये देव हजर कसा होणार बरं? दुसऱ्या दिवशी न्यायालयाचे कामकाज सुरू झालं. न्यायालयातून आवाज आला, ठाकूरजी हजर राहा. त्यावेळी डोक्यावर चंदनाची माळ घेऊन एका म्हातारा दरबारामध्ये आला. ती व्यक्ती चौकात उभी राहून म्हणाली, महाराज मी ठाकूरजी आहे. मला सांगा काय प्रकरण आहे बरं? न्यायाधीशांनी ठाकूरजींना विचारलं, तुम्ही या व्यक्तीला सावकाराला पैसे देताना पाहिलं आहे का? तेव्हा ठाकूरजी म्हणाले, होय मी पाहिलं आहे. न्यायाधीश साहेब, माझ्यासमोर या व्यक्तीनं व्याजासह संपूर्ण पैसे सावकाराला दिले होते. तुम्ही सावकाराला इथेच थांबवा आणि कुणाला तरी सावकाराच्या घरी पाठवा. सावकाराच्या घरात अल्मिरा क्रमांक 3 मध्ये एक फाईल आहे. ती स्लिप त्या फाईलच्या 22 पानावर ठेवली आहे, ज्यामध्ये या व्यक्तीनं व्याजासह पैसे दिल्याचं लिहिलं आहे. इतकं बोलून ती व्यक्ती निघून गेली. काही वेळानं हवालदार परत आला आणि त्यानं न्यायाधीशांना स्लिप दिली. ही संपूर्ण स्लिप ज्यामध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम मिळाल्याचं लिहिलं होतं. न्यायाधीश म्हणाले, ठाकूरजी कुठे गेले होते? त्यांना बोलवा. ठाकूरजी परत दिसले नाहीत. दुसऱ्या दिवशी न्यायाधीश त्या व्यक्तीच्या गावी गेले. गावभर शोध घेतला. म्हातारा या गावातील नसल्यानं सर्वांनी सांगितलं. न्यायाधीशांना समजलं की ते खरे ठाकूरजी म्हणजे देवच आहेत. न्यायाधीशांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. न्यायमूर्ती भारतातील सर्व मंदिरांमध्ये फेरफटका मारायचे आणि त्यांच्या कोर्टात डोक्यावर माती टाकायचे. तो कोणत्याही मंदिरामध्ये बसत नाही. आम्ही कोर्टात देवाला बोलावून उभे केले असं न्यायाधीश म्हणायचे. मग मी देवळात बसणार कसा? अशा प्रकारे न्यायाधीश खूप बदलून गेले. म्हणजेच आपली जर पवित्र भक्ती असेल ना, तर भगवंत कोणत्या कोपऱ्यातून आपल्या सोबतीला येईल ना. आपल्या दुःखांना आपलं दुःख सुखामध्ये बदलून जाईल हे सांगता येत नाही. कारण भगवंत फक्त आपलं मन पवित्र हवं, आपल्या हाकेला तो पूर्णपणे धावून येत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये किती जरी संकट आली ना, तरी भगवंताचं नामस्मरण घ्यायला विसरू नका. या जगामध्ये भगवंतच आहे. आपण भगवंताचीच लेकरं आहोत ना. या झाडाचं पानसुद्धा भगवंताच्या या स्पर्शानं हलत नाही. भगवंताचा स्पर्श बंद झाला ना की झाडाचं पानसुद्धा हलणं बंद होईल. म्हणून जास्त गर्व करू नका. अतिशय आनंदाने राहा, प्रेमाने राहा. सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.